माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी जालिंदर लंके पाटील, राहणार निगोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर साहेब, आम्हाला कुकडी डावा कालवा या कॅनॉलचे पाणी असून आमच्या शेतकऱ्यांची मागणी यावेळेस 25 तारखेची असताना आम्हाला 5 तारखेला पाणी आले, म्हणजे थोडक्यात आम्हाला 10 ते 12 दिवस पाणी उशिरा आले. एवढे असून साहेब, पाणी आल्यानंतर आम्हाला 5 ते 6 दिवस विजेचा लपंडाव सुरू झाला. त्यातूनही आम्हाला शेताला पाणी नीटनेटके देता आले नाही. एवढे असून आम्हाला जो काही शेतीमाल कांदा उत्पादित होणार आहे त्याला 7 ते 8 रुपयांचा भाव आहे साहेब. मग कांदा उत्पादन करण्याला आम्हाला एकरी कमीत कमी 1.5 लाख रुपये इतका खर्च येतो. आणि 1.5 लाख रुपये इतका खर्च येऊन जर 70-80 हजार रुपये जर आमचे होणार असतील तर राहिलेले 70-80 हजार आम्ही कुठून आणायचे? दरवर्षी जर हे असे दुष्टचक्र चालू राहिले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायचे? त्यामुळे साहेब, या विषयात तुम्ही लक्ष घातले पाहिजे. पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, आम्हाला आंदोलन करावं लागले, त्यावेळेस पाणी आले. त्यानंतर विजेचा लपंडाव सुरू झाल्याच्यानंतर तिथेही आंदोलन करून आम्हाला वीज सुरळीत करून घ्यावी लागली. मग साहेब, जर पाण्यासाठी आंदोलन, विजेसाठी आंदोलन आणि शेतीमालाच्या भावासाठी जर आम्हाला आंदोलन करायचं असेल तर आम्हाला नेमके काय करावे हे समजत नाही. साहेब, आम्हा शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. त्यामुळे साहेब, तुम्ही केंद्राशी बोलणी करून शेतकऱ्यांना कमीत कमी 35 रुपये किलोचा हमी भाव मिळवून द्यावा आणि शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करावा, ही तुम्हाला विनंती आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा. जय जवान, जय किसान.